सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ पूर्व परिसर में उद्योगपति विश्वनाथ पनवेलकर पर हुई फायरिंग मामले में पनवेलकर ने भाजपा विधायक किशन कथोरे पर लगाया सुपारी देने का गंभीर आरोप। वहीं इसको लेकर राजनीतिक हड़कंप मच गया है। बता दें कि 2 साल पूर्व अंबरनाथ पूर्व परिसर में स्थित विश्वनाथ पनवेलकर के घर के बाहर 2 बाइक सवारों ने 2 राउंड फायरिंग कर फरार हो गए थे। वहीं शिवाजी नगर पुलिस ने अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया था और आगे की जांच शुरू कर दी है। वहीं मंगलवार को उद्योगपति विश्वनाथ पनवेलकर ने पत्रकार परिषद में पत्रकारों को बताया कि हाल ही में बदलापुर पश्चिम पुलिस में आए एक पत्र ने सभी के होश उड़ा दिए। ये पत्र जेल में बंद एजाज लिकड़वाला ने भेजा था, जिसमें एजाज लिकड़वाला ने बताया कि 2023 में मुंबई सुनवाई के दौरान अनिल घोड़विंदे और मिरकुटी से मुलाकात की हुई। उन्होंने वीडियो कॉल पर किशन कथोरे से बात करवाई और विश्वनाथ पनवेलकर की हत्या की सुपारी दी। और इस पत्र में बताया कि पनवेलकर और कथोरे का बदलापुर रेलवे स्टेशन के पास एक जमीन को लेकर विवाद चल रहा है। और पनवेलकर ने कहा कि हमने पुलिस सुरक्षा के लिए कई बार आवेदन दिया है, मगर हमें सुरक्षा नहीं दी जा रही है। वहीं भाजपा विधायक किशन कथोरे ने पनवेलकर के सारे आरोपों को निराधार बताया। वहीं इसको लेकर पनवेलकर ने पुलिस प्रशासन से मदद की गुहार लगाई है। नंबर 1 आरोपी हा होता। हे पेपरला सगळं आलं होतं, पण त्यावेळेला याची आपण नुकसान भरपाईची काही पद्धत नव्हती आणि आमच्याच वेळेला कारण नसताना 100 कोटीचा आपण नुकसान भरपाईचा दावा टाकलाय। त्याचा कारण म्हणजे आम्हाला सगळ्या बाजूनी घेरायचं, घाबरावचं, हा त्याचा उद्देश आहे, बाकी उद्देश नाही। मोहन राऊतच्या वेळेला का त्यांनी दाखल नाही केलं? जर आपण रेफरन्स बघा तर याच्यामध्ये स्पष्ट पूर्ण उल्लेख, जी घटना घडलेली त्याचा उल्लेख त्यांनी स्वतःहून नोंद दिला आहे। पूर्ण तपशील आलेला आहे की ही कशा पद्धतीने ही घटना घडली, त्या संदर्भाचा पूर्ण तपशील त्यांनी त्या पेपर असं पेपर लिहिलं। आमच्यापर्यंत तरी अजून ते आलेलं नाही। आम्ही आरटीआय खाली ती प्रत मागितली। सर, गँगस्टर एजाज लकडावाला याला आपल्याला मारण्याची सुपारी देण्यात आली होती असा एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे। काय आपण यामध्ये चौकशी केली असता निष्पन्न झालंय आणि आपली काय आता भूमिका म्हणजे एजाज लकडेवाला हा कोण आम्हाला हे पहिले माहीतच नव्हतं। जेव्हा बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं का अशी तुमची चौकशी आलेली PM कडून, तेव्हा हा एक लेटर त्यांनी दाखवला। आम्ही त्यांना चौकशी केली, हा कोण आहे? तर म्हणे हा फार मोठा गँगस्टर आहे। तर एवढा मोठा गँगस्टर असून सुद्धा कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेला नाही। जर एखादा राजकीय पुढारी असता तर त्याला जेड सिक्युरिटी दिली असती, पण आम्हाला एक मामूली शिपाई सुद्धा देऊ शकत नाहीत हे लोक। तर याचं कारण हे राजकीय दबाव आमच्यावर आणलेला आहे। तसंच हे देशमुखचं पत्रसुद्धा आमच्या बरोबर आहे। नंतर पोलिसांनी चौकशीसाठी लेटर पाठवलेलं आहे सेंट्रल जेलला, त्याचाही प्रूफ आहे। नंतर आत्ता म्हणजे ही मुंबई मिररला बातमी आलेली आहे। तर ह्या सगळ्या याच्या बाबतीत आम्ही एवढे हवालदिल झालेले आहे का माझी बोलण्याची सुद्धा शक्ती राहिलेली नाही तुमच्याशी, एवढा आम्ही टेन्शनमध्ये आलेलो आहे। आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। सगळे धंदे माझे आता भकास होण्याचा टाईम आलेला आहे, कारण मी जर बाहेर गेलो तर हे मला खलास केल्याशिवाय राहणार नाहीत, हे 100%। तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावा, एवढीच आमची इच्छा आहे। बाकी मला काय म्हणायचं नाही। आता कोण या सगळ्याच्या मागे असा दावा करण्यात आला आणि आपलं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? याच्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किशन कथोरेच आहे। त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे सगळे। तुम्हाला जेव्हा लागतील या पोलिसांना लागतील तेव्हा आम्ही प्रूफ द्यायला बसलेलो आहे। आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, आमच्यावर नायतेत अत्याचार करायचे, त्याच्यानंतर कारण नसताना एवढे त्यांनी गुन्हे केलेले आहेत, ओपन होऊन सुद्धा काय निष्पन्न झालेलं नाही। तेव्हा त्यांनी 100 कोटीचा गुन्हा दाखल केला नाही कोर्टात, हायकोर्टात, आणि आता आमच्यावर 100 कोटीचा गुन्हा दाखल केला आहे। म्हणजे चारी बाजूनी आम्हाला कसे कोंडवायचा हा त्यांचा प्लॅनिंग चाललेला आहे। तर आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची इच्छा आहे, कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आम्हाला फार मदत करतायत, पण खाली जेव्हा इन्क्वायरीला पाठवतात तेव्हा हे असे खोटे नाटे रिपोर्ट ACP वगैरे देतात आणि दिशाभूल करून ठेवतात सगळ्या चौकशीची।
हाच प्रकार चाललेला आहे. बाकी दुसरं काय आता माझी बोलायची इच्छा पण नाही जास्त. पोलिसांना आपण काय आवाहन करायला सगळ्या प्रकरणानंतर, विशेषतः सीपी आणि इतर स्थानिक पोलिसांना? आम्हाला न्यायच मिळत नाही अजिबात कुठल्या बाबतीत. आम्ही किती पत्रव्यवहार केलेले आहेत. हे एसीपी सारखा माणूस सुद्धा आमचं अगदी निकाली काढतात पत्र. आम्ही जेव्हा डीजींकडे गेलो, डीजीने सांगितलं ताबडतोब आम्हाला चौकशी पाहिजे या बाबतीत. अशी कुठे नाटी चौकशी करतात आणि पाठवून देतात आणि दिशाभूलच करतात ते वरिष्ठांची. गँगस्टरला एजाज लकडावाला याला देण्यात आल्याचा दावा आपण करताय, प्रेस कॉन्फरन्स घेतली, काय आपली भूमिका आहे थोडक्यात सांगा. आमची भूमिका अशी आहे सर की वारंवार आम्ही पोलिसांना तक्रार करून सुद्धा की आम्हाला अनेक पद्धतीने त्रास होत आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करत नव्हते. त्या संदर्भात ही जी घटना आहे तर बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला दिनेश देशमुख नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये तो नमूद करतो की माझ्या समक्ष एजाज लकडावाल्याने साहेबांची सुपारी दिली आणि त्या संदर्भात ही घटना पोलीस प्रशासनाने आम्हाला कळवली. त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन कुठलीही चौकशी करत नाही. त्याच्यामुळे आमची ही तक्रार होतीच. आम्ही अनेकदा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे, तरी सुद्धा फार जास्त पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 4 पत्रव्यवहार केले की एजाज लकडावालाचं आम्हाला स्टेटमेंट घ्यायचं आहे. तरी सुद्धा जेल सुपरिटेंडंट अनेक कारणाने किंवा काही पॉलिटिकल कारणाने त्याचा स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करून घेऊ देत नाहीये. परंतु नशिबाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा की स्वतः एजाज लकडावालाने सदरचं स्टेटमेंट संदर्भात एक स्टेटमेंट दिलेलं आहे, एक पोलिसांना पत्र लिहिलंय की हो सदरची घटना ही खरी आहे. आणि तरी सुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडनं काहीच आम्हाला सहकार्य भेटलेलं नाहीये. किंवा सरांच्या घरासमोर जो गोळीबारची घटना घडली किंवा इतर काही खोट्या केसेस साहेबांविरुद्ध दाखल झाल्या, त्याच्या मागे किशोर कतोरे साहेबांचे त्यांना संशय असं पूर्णपणे त्यांनी ठाम मत मांडून सुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच सहकार्य केलेलं नाहीये. एजाज लकडावालांनी काय म्हटलं त्याच्या पत्रात? कोण सुपारी द्यायचा प्रयत्न करत होता आणि कोण त्याला येऊन भेटलं? दिनेश मिरकुटे नावाचा कोणीतरी व्यक्ती आणि अजून एक व्यक्ती, असे 3 व्यक्ती गेले होते आणि त्यांनी हा स्टेटमेंट दिलाय असं हे न्यूजपेपर आर्टिकल मध्ये आलं. कारण की ते प्रत आम्हाला मिळालेली अजून नाही, आम्ही आरटीआय खाली मागितलेली आहे. पण न्यूजपेपर आर्टिकल मध्ये असं दिसते की 3 लोकांनी व्हिडिओ कॉल लावून दिला एजाज लकडावालाला किशोर कतोरे साहेबांना डायरेक्ट, आणि किशोर कतोरे साहेबांसोबत बोलणं करून दिलं. त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणताना दिसत आहे, असं तो म्हणतोय की हो की तेरे को मेरे लिए काम करना है. आणि पहिल्यांदा हो हो म्हणून त्यांनी फक्त गोष्ट टाळली. दुसरींदा जेव्हा पुन्हा भेटायला गेले हे 3 लोक, तर तेव्हा त्यांनी सांगितलं स्पष्ट मी हे सब नाही करेगा करके, असं म्हणून त्यांनी विषय टाळलेला आहे, असं त्याच्या पत्रामध्ये दिसत आहे. नाव घोडविंदे. एक मिनिट,